इनकी पीठ में बहुत दर्द हुआ करता था और वो दर्द इतना था कि उनसे रहा नहीं जाता था। एक बार वो हॉस्पिटल में डॉक्टर के पास गए तो डॉक्टर ने बोला एक्सरे करना पड़ेगा। एक्सरे में उनकी रीढ़ की जो हड्डी है उसमें गैप दिखा। फिर डॉक्टर ने बोला कि आपको MRI भी करना पड़ेगा। तो इनका विश्वास प्रभु यीशु पे था। वो शनिवार को वचन सुनने के लिए आते थे, उन्होंने प्रार्थना किया और अचानक प्रभु ने चमत्कार किया। जो गैप एक्सरे में दिखा था वो MRI में नहीं दिखा, वो गैप वहां से चला गया। ये बहुत बड़ा चमत्कार इनके जीवन में हुआ। लेकिन ये सब होने के बावजूद इनके लेफ्ट साइड का जो बॉडी है वो पूरा का पूरा दर्द करता था। रविवार की एक सुबह आप संदेश ले रहे थे, पॉल के देह का कांटा वो ले रहे थे आप, और आपने बोला कि जो शैतान की तरफ से जो कांटा है वो प्रभु अभी के अभी आपके जीवन में से निकाल रहा है। और उसी समय उनके बॉडी में से ऐसा कुछ तो जाता हुआ उनको समझ में आया और तब से इनका जो लेफ्ट साइड का जो बॉडी है तब से दर्द नहीं कर रहा। ये चमत्कार, इतना बड़ा चमत्कार प्रभु यीशु मसीह ने किया है और ये बहुत खुश है आज। सही बात है। सच है। God bless you. Let your healing power be complete in our life in Jesus name. Amen. God bless you. 8व्या महिन्यामध्ये यांची डिलिव्हरी झाली। काही फोटो आपण स्क्रीनवरती पाहूया। जेव्हा त्याची डिलिव्हरी झाली 8व्या महिन्यामध्ये तेव्हा हे बाळ कसं होतं। 1 किलो त्याचं वजन होतं बिशपजी, आणि त्याला NICU मध्ये ठेवण्यात आलं होतं। ही त्याची परिस्थिती होती। आणि ह्याच्यानंतर ते सांगतात एका आठवड्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला बाळाला, घरी ते घेऊन गेले। त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी डिस्चार्जच्या बाळाचा श्वास बंद झाला बिशपजी, आणि बाळ पूर्ण काळं निळं पडलं। आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा ते डॉक्टरांकडे घेऊन गेले। डॉक्टरांनी इनिशियल चेकअप सगळे केले, त्याच्यामध्ये आढळलं बाळाच्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या 3000 वरती आल्या, ज्या न्यू बॉर्न मध्ये ऑलमोस्ट 30,000च्या वर पाहिजे असायला हवं। See the difference? माय गॉड, येस 3,000 30,000 शुड बी। आणि अशा परिस्थितीमध्ये ते सांगतात की हे आठवड्याचं बाळ घेऊन ते ऑलमोस्ट जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांनी सांगितलं जेवढं करायचं आहे आम्ही तेवढं केलेलं आहे। दिवसाला या आठवड्याच्या बाळाला ऑलमोस्ट 12 ते 13 इंजेक्शन देण्यात येत होते बस, तरी सुद्धा काही फरक पडत नव्हता त्याच्या परिस्थितीमध्ये। Can you imagine this child receiving 12 injections per day? 12 ते 13 इंजेक्शन एका दिवसात। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं सगळे प्रयत्न आम्ही केलेले आहेत, तुम्ही आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा। हे छोटं 4 आठवड्याचं बाळ घेऊन हे 7 ते 8 प्रायव्हेट हॉस्पिटल गेले। प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्यांना सांगण्यात आलं दिवसाचा 50,000चा खर्च येऊ शकतो, पण ते सांगतात आमची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती। आणि अशा परिस्थितीमध्ये ते म्हणतात की या एवढ्या छोट्या बाळाला घेऊन आम्ही चर्चमध्ये आलो। चर्चमध्ये देवाचं वचनाने त्यांना आशीर्वाद दिला। हे ब्रदर म्हणाले की पोटचं फळ तुझा आशीर्वाद आहे देव बाप्पा, हे बाळ जर तू दिले आहेस आम्हाला तर हे तूच जगवणार। आणि हा विश्वास त्यांनी ठेवला। हालेलुया। हा विश्वास त्यांनी ठेवला। त्याच्यानंतर ते सांगतात त्यांनी हॉस्पिटलमध्ये परत एकदा घेऊन गेले अँड देवाने यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला। आणि ते सांगतात अचानक जे पेशी आहेत त्या वाढत गेल्या आणि आता ते बाळ 2 महिन्याचे आणि त्या पेशी ऑलमोस्ट लॅक्स पर्यंत पोहोचलेल्या आहेत। हालेलुया। But see how cute हालेलुया। बेबी बॉय इतकं सुंदर आहे ना बाळ। See the मुलगा आहे, baby boy. मुलगा। Oh God, how cute he is. God bless you. God bless. गॉड ब्लेस यू बोथ। तुमचा विश्वास होता येशूवर? येस हो, मी माझा विश्वास होता। आणि बहीण आहे माझी, अच्छा सख्खी बहीण आहे माझी। दाजींनी पण आशा सोडली होती आणि ज्यावेळेस डॉक्टर बोलले होते बाळ खूप सिरियस आहे, मग त्यावेळेस मी म्हटलं नाही लॉर्ड प्रभू येशू तू सांभाळ, तर मी प्रेयर केली। मग हळूहळू करत वाढत गेले पेशी। हालेलुया। आमेन। Bless both of them, Lord. Let your hand be God bless upon their lives. ते सांगतात की जुलै महिन्यापासून त्यांच्या हाताला खूप खाज येत होती आणि ती खाज एवढी वाढली की त्याच्यामुळे त्यांच्या हाताची जी चमडी आहे ती निघू लागली, खूप स्किन लाल होऊ लागली। इतकं झालं की त्यांना जे रोजचं काम आहे ते देखील त्यांना करायला जमत नव्हतं, खूप त्रास होत होता, साधा कंगवा देखील त्यांना उचलता येत नव्हता। ते सांगतात की ते डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणले कदाचित तुम्हाला डिहायड्रेशन झालं असेल, 4-5 दिवसांच्या गोळ्या दिल्या पण तरीही काही फरक पडला नाही। ते बहीण सांगतात की मी चर्चला येऊ लागले, रेग्युलर परमेश्वराकडे प्रार्थना करू लागले, दर शनिवारी प्रार्थनेमध्ये तुमच्याबरोबर सहमत झाल्या त्या, आणि त्यांना परमेश्वराने पूर्णपणे हाताला आरोग्य दिलेले आहे। त्यांचे काही फोटोज आहेत जे त्यांनी आणलेले आहेत, आपण ते पाहू शकता स्क्रीनवरती। पूर्ण स्किन लाल झालेली आहे, त्यांची ज्या जखमा आहेत ते पूर्ण दिसत होतं त्याच्यामध्ये। आणि आता पूर्णपणे परमेश्वराने बरं केलेलं आहे। Thank you, Father. Be free आमेन। in Jesus' name. आमेन।
ते म्हणतात मागच्या सोमवारी अचानकपणे असं झालं, त्यांचा मोठा अपघात झाला आणि ते म्हणतात की त्या दरम्यान सोमवारची सभा चालू होती, मी वचन पण ऐकत होते आणि असं झालं. ते म्हणतात मी हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेले तर डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला चालता येत नाही, होऊ शकतं की तुमच्या पायाचं जे हाड आहे ते मोडलेलं असणार आणि प्लास्टर करावं लागणार. परंतु ते म्हणतात जसं मी ती सभा ऐकत होते आणि ती प्रार्थना जसं स्वीकारली, प्रभूंनी माझी सर्व परिस्थिती बदलली. आणि ते म्हणतात की जेव्हा माझा एक्सरे करण्यात आला त्यानंतर ते सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले. एका तासामध्ये ते पुन्हा चालू लागले. त्यांना ऑपरेशनची काहीच गरज पडली नाही. देवाला ते सर्व गौरव देतात. हालेलुया. आमेन. God bless you, beta. God Yes. bless you. Thank you.